बारामती पोटनिवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये थेट सामना होणार आहे आणि यावेळी काँग्रेसकडून आकाश मोरेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलेलं आहे। सुनेत्रा पवारांच्या विनंतीनंतरही काँग्रेसनं उमेदवार दिलेला आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते अद्यापही बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्नशील आहेत। पाहूया। राजकीय जीवनातली अतिशय कठीण निवडणूक आहे। माझ्या पक्षाचं मला ज्यांनी कुणी उमेदवारी दिली ना त्या पक्ष माझा निर्णय घेईल। या सुनेत्रा वहिनींना पाठिंबा देण्यासाठी या निवडणुकीमधून आपण माघार घ्यावी। स्वतः आकाश मोरे सुद्धा ही विनंती त्यांना मी विनंती करेन। काँग्रेस जनतेची लढाई लढते आहे। पहिल्याच्या जे काही चालत आलेल्या परंपरेला छेद निश्चित काँग्रेसने दिलेला आहे। बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांना काँग्रेसकडून थेट आव्हान मिळणार आहे। अजित पवारांच्या निधनानंतर लागलेली पोटनिवडणूक बिनविरोध होणार अशी दाट शक्यता असताना काँग्रेसनं मात्र सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलाय। बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी सुनेत्रा पवारांकडून काँग्रेसला विनंती करण्यात आली, तरीही काँग्रेसकडून आकाश मोरेंना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे बारामतीत राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना होणार आहे। बारामती पोटनिवडणुकीसाठी दोन्ही उमेदवारांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत सुनेत्रा पवारांनी त्यांचा उमेदवारी अर्ज भरला, तर दुसरीकडे काँग्रेस उमेदवार आकाश मोरेंकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। राजकीय जीवनातली अतिशय कठीण निवडणूक आहे। खरं सांगायचं तर याशी कोणावरच वेळ यायला नको, पण आज मी आदरणीय दादांच्या निधनामुळे मी या पोटनिवडणुकीचा फॉर्म भरलेला आहे। ही निवडणूक माझी नाही, ही निवडणूक बारामतीकरांची आहे आणि बारामतीकरांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे। कारण बारामती म्हणजे अजितदादा आणि अजितदादा म्हणजे बारामतीकर होते। माझ्या पक्षाचं मला ज्यांनी कुणी उमेदवारी दिली ना त्या पक्ष माझा निर्णय घेईल। मी एक अनुशासित पक्षाचा कार्यकर्ता आहे। पक्ष जसं ठरवेल त्याला वाटतं कशा पद्धतीने करेल त्या पक्षाचा अनुशासित कार्यकर्ता आहे आणि इथून पुढच्या इलेक्शन सुद्धा मी अशाच डेडिकेशनने लढलेलो आहे। शेवट काहीतरी डिवोशन्स, काहीतरी प्रामाणिकपणा तुमच्या कृतीत पाहिजे, त्याबद्दल ते माझ्याकडे 100% प्रामाणिकपणा आहेच। बारामतीत झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवारांनी बारामतीच्या जनतेला साथ घातली। ही निवडणूक बारामतीकरांची आहे, त्यामुळे दादांपेक्षा काकांवर साथ मला जास्त मिळेल अशी भावना सुनेत्रा पवारांनी व्यक्त केली आहे। तर तटकरेंनी सुद्धा सुनेत्रा पवारांना साथ देण्याचं आवाहन बारामतीकरांना केलं आहे। बारामतीकरांचं दादांवर किती प्रेम आहे हे मी जास्त सांगायला नको, त्यामुळे ही सगळी निवडणूक बारामतीकरांनी आपल्या हातात घेतलेली आहे। त्यामुळे बारामतीकर नक्कीच त्या निवडणुकीमध्ये काय करायचं त्यांनी ठरवलेलं आहे। त्यामुळे नक्कीच तुम्ही मला जशी दादांना साथ देत आलेला आहात त्यापेक्षाही मला काकांभर जास्त साथ द्याल अशी अपेक्षा बाळगते। बारामतीकरांना मी विनंती करतो हात जोडून, आपल्या या लोकोत्तर दिवंगत नेतृत्वाला श्रद्धांजली कशी असेल, अर्ज भरल्याच्या नंतर शेवटच्या दिवशी वहिनीसाहेब या ठिकाणी येतील आणि या देशातल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जितका विक्रमी मतांनी जोड विजय झाला नसेल तितक्या विक्रमी मताधिकाने वहिनी निवडून आल्याच पाहिजेत। ही साथ, भावनिक साथ दादांचा सहकार्य म्हणून मी आपल्याला या निमित्ताने करू शकतो। अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीत भावनिक वातावरण आहे, पण दुसरीकडे काँग्रेस मात्र निवडणूक लढवण्यावर ठाम आहे। बारामतीत भावनिक वातावरण असलं तरी निवडणूक लढवणं हे कर्तव्य असल्याचं काँग्रेस उमेदवार आकाश मोरेंनी म्हटलंय। तर आकाश मोरेंसोबत चर्चा करणार असल्याची माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। हे असं की पोटनिवडणूक नक्की आहे आणि भावनिक आहे, पण त्याचबरोबर कर्तव्य पण आहे। बरेचसे प्रश्न अनुत्तरणत आहे जे रोहित पवारांनी जे उपस्थित केलेत ह्याच्या ते प्रश्नाला अजून उत्तर मिळालं नाही। बरेचसे बारामतीकर लोकांच्या मनात आहे, मग हे आम्ही ह्या न्यूकटेच्या माध्यमातून त्यांच्या दारात टाकत आहे। ते काय करतात तर त्या पद्धतीने हा एक मुद्दा प्रमुख आहे। त्याचबरोबर ओबीसींचा आहे। ओबीसींचं तर मग राहुल गांधींनी जे आग्रह केला की जितकी जितनी संख्या भारी उतनी भागीदारी, अत्यंत मला आनंद वाटला की झालं। मी आकाश मोरे साहेबांशी बोलेल आणि ही निवडणूक ही पोटनिवडणूक आहे। ही निवडणूक ज्या नेत्यानं खूप मोठं काम या परिसरामध्ये केलेलं आहे, त्यांच्या जाण्यानं रिक्त होणाऱ्या जागेवरती आहे आणि त्यांच्या कुटुंबातल्या सुनेत्रा वहिनींना एक निश्चित प्रकारे पाठिंबा देण्यासाठी निवडणूक आहे। त्यांचा उमेदवारी अर्ज आहे। या सुनेत्रा वहिनींना पाठिंबा देण्यासाठी या निवडणुकीमधून आपण माघार घ्यावी ही विनंती मी आमचे वरिष्ठ काँग्रेस मंडळीशी करतायत आणि मी स्वतः आकाश मोरेंची सुद्धा ही विनंती त्यांना मी विनंती करेन।
बारामतीच्या पोटनिवडणुकीवर काँग्रेस आमदार आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी देखील प्रतिक्रिया दिली. हायकमांडनं उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याचं पटोले म्हणाले आहेत. तर काँग्रेसनं महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतीला छेद दिल्याची टीका शिरसाटांनी केली. हायकमांडनी या बारामतीत लढण्याचा निर्णय घेतलेला असेल आणि म्हणून आमच्या प्रदेशाध्यक्षांनी त्या पद्धतीची भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे त्याच्यावर आता मी प्रतिक्रिया देणार नाही. एक राहिलं, काँग्रेसला सातत्यानं आमचे सहकारी पक्ष डिवचतात हे अनेक दिवसापासून आपण पाहत आहे. त्यामुळे मला वाटतं की या डिवचण्याने काहीच फरक पडत नाही. काँग्रेस जनतेचा पक्ष आहे आणि काँग्रेस जनतेची लढाई लढते आहे. पक्ष कोणत्या पक्षाचा नेता हे न पाहता अशा निवडणुका बिनविरोध व्हाव्यात या भूमिकेवर सर्वजण असतात. उद्या काँग्रेस असो का आणखी शिवसेनेचा असो की भाजपचा असो, कोणीही असो, एनी कॅन. म्हणून अशा वेळेला बिनविरोध निवडणुकी झाली पाहिजे. परंतु आता काँग्रेस ज्या पद्धतीने त्यांचा उमेदवार जाहीर करते, यामुळं महाराष्ट्राच्या या असलेल्या संस्कृतीला किंवा असलेल्या पहिल्याच्या जे काही चालत आलेल्या परंपरेला छेद निश्चित काँग्रेसने दिलेला आहे. काँग्रेसनं उमेदवार दिल्यानंतरही बिनविरोध निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे नेते प्रयत्नशील आहेत. मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा करून याबाबत तोडगा काढू अशी माहिती प्रफुल्ल पटेलांनी दिली आहे. 2 दिवस काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांना फोन करून विनंती करण्यासाठी प्रयत्न केले. ते कुठेतरी केरळमध्ये आणि इतर ठिकाणी प्रचारामध्ये होते. अनेक मी मेसेज ठेवलेले आहेत आणि प्रयत्न अजूनही माझा चालू राहील. दिल्लीत असतानाही मी प्रयत्न केले होते, पण माझी भेट होऊ शकली नाही. आज उद्या परत मी प्रयत्न करीन आणि वेळ प्रसंगी जर त्यांनी वेळ दिली तर मी दिल्लीत सुद्धा कुठे जायला पण तयार आहे. बारामतीच्या पोटनिवडणुकीत फक्त काँग्रेसच नाही तर अनेक अपक्ष उमेदवारांनी सुद्धा अर्ज दाखल केलाय. तर दुसरीकडे काँग्रेसला वारंवार विनंती केल्यानंतरही काँग्रेसनं त्यांचा शिलेदार मैदानात उतरवलाय. तर दुसरीकडे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत राष्ट्रवादी सुद्धा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील दिसते. निलेश खरमरेसह जावेद मुलानी, झी 24 तास, बारामती.